फॉर्म घेतला हातात. बसा बरं. डॉक्टरांनी काय सांगितलंय? बसा बरं तुम्ही आधी. थांब जरा. मगाशी डॉक्टर येऊन गेले, त्यांची फीज आणि औषधाचे किती झालेत बघ. नको राहू द्या. तुमची राधिका ही असली हिशोबी नाहीये. तरी राहू दे. नको राहू दे तुमच्याकडेच. तुम्ही विसरून राहिला, पण अजूनही आपण नवरा बायको आहोत. आणि हे सगळं मी माझ्या समाधानासाठी करून राहिले. आपली आई म्हणतात ना, नवरा बायकोच्या नात्यात काही कमी होत नाही, उलट जे आहे ते वाढतं. ते पैसे राहू दे. तुम्ही आधी बसा बरं. असं असे उभे राहू नका. अहो ह्या तर सोसायटी मधल्या मैत्रिणी आहेत मॅडमच्या. पण इथं कसं काय? जमते. गॉड यार, काय कूल आहे तुझी केबिन. आय नो, थँक्यू. मी इथे बसू? कॉस. ओके. यू नो व्हॉट सनाया, तू खूप लकी आहेस. ते म्हणतात ना, फ्यू पीपल आर बॉर्न विथ अ गोल्डन स्पून. तुझं कसं आहे माहितीये? यू हॅव अन अफेअर विथ अ गोल्डन क्रेडिट कार्ड. आय नो. बाय द वे, ह्या सगळ्यासाठी पटवलंस कसं गुरुनाथला? डूड, खूप हार्डवर्क करावं लागतं त्यासाठी. रियली हार्डवर्क अजीबात नहीं यार. वो तुम्हारे प्यार में पहले से पागल हो चुका था. तो आहे प्यार मध्ये पागल, पण इकडचे लोक नाही ना प्यार मध्ये पागल माझ्या. अरे काय विचारू नको. इकडचा एकूण एक माणूस ना ते राधिकाच्या साईडनी आहे. यु नो व्हॉट, पण मी ना नवीन पॉलिसी चालू केली, डिवाइड अँड रूल. तुला एक गंमत दाखवते था. हा नारकर, प्लीज कम इन. या आता लगेच या. हा. येस, कम इन. काय मॅडम? नाही, काय सगळं ठीक आहे ना व्यवस्थित? हो मॅडम. काही न्यूज? हो, गुरुनाथ सरांचा फोन होता. विचारत होते तुम्ही ऑफिसमध्ये आलात का म्हणून. मग सुदैवानं जेनी जागेवर नव्हती. मीच कॉल रिसीव्ह केला. मी सरांना सांगितलं तुम्ही महत्वाच्या मीटिंगमध्ये बिझी आहात म्हणून. अरे वा नारकर, क्या बात है, गुड वर्क. मॅडम, अजून एक सांगायचंय. आपल्या ऑफिसमध्ये जे टिफिन येतात ना, ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडनं येत नसून गुरुनाथ सरांच्या मिसेसकडनं येतात. ओके. हो, आपल्या ऑफिस स्टाफ मधले 4-5 जण तर टिफिन घेतात. छान असतो टिफिन. अच्छा, छान असतो टिफिन. हो. नाही. काय करू, हे सगळं थांबवलं पाहिजे. ती राधिकाची वहिनी आणि समिता बरोबर सांगत होत्या यार आपल्याला, त्या नाना नानी पार्क मध्ये काही गेट टुगेदर वगैरे नाहीये. ही सगळे डबे इथे सप्लाय करते. यार, तिला पैसे मिळत असणार चांगले. नारकर, एक काम कराल का? एक नोटीस लिहा ना माझ्यासाठी. त्याच्यामध्ये असं लिहा की आजपासून सगळ्या एम्प्लॉईजनी फक्त ऑफिसच्या कॅन्टीन मधलं फूड खायचं आणि बाहेरचं कुठलंही फूड अलाउड नाहीये. आणि प्लस अशी नोट लिहा की हे सगळं एम्प्लॉईजच्या हेल्थसाठी म्हणून आहे. ठीक आहे मॅडम. माफ करा मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेतो. गुरुनाथ सर काही बोलले तर? नाही, तो काही म्हणणार नाही. आणि तो काही म्हणाल तर मी बघते त्याचं काय करायचं ते. आणि हा, त्या रामूला मी सांगितलंय पिझ्झा कधीचा ऑर्डर केलाय. प्लीज बघा ना काय झालंय ते. काय, जा ना. हो मॅडम, जातो. व्हॉट सनाया, काय नेटवर्किंग आहे तुझं? सगळं ठीक आहे यार. या राधिकाचं चांगलं चालू आहे इकडे.
यार मला तिच्याकडे पैसे जमूच द्यायचे नाही. काय झालं? हं? हे हवंय का? हळू हळू. काय होतंय तुम्हाला? हं? ताप वाढलाय. हळू. पाणी देऊ का? हं? थांबा आलीच. बरं वाटेल ना? नाही, हे तुम्हाला अजिबात फोन घेऊ द्यायची. बरं वाटत नाहीये ना आता? आधी आराम करा.